महात्म्याला समजून घ्यावा लागेल। त्या दृष्टीने त्यांना कशा पद्धतीने समावेश करता येतो, नाही करता येतो, किंवा त्या संदर्भात काय भूमिका घेऊन आपल्याला सरकारकडून मार्ग करता येईल हे थोडं बघितल्यानंतर मी बोलेन तुमच्याशी। नक्कीच सर। पाण्या व्यतिरिक्त इतर काही अडचणी आहेत महाराष्ट्राच्या, समजा रस्ते असतील, अजून बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राच्या अडचणी आहे पाणी मान खटावच्या अडचणीसोबत महाराष्ट्राच्या प्रचंड अडचणी आहे। त्यामध्ये आपण बघितलं असेल की अलीकडच्या कालखंडामध्ये खूप वेगानं या राज्याचा गाडा पुढे चालला आहे। राज्य विकासाच्या दिशेने चाललंय आणि मोदींच्या नेतृत्वाखाली सगळ्या समाज घटकांना सोबत घेऊन मोदीजी काम करताना आपण सगळ्यांना बघतोय। आणि आता तर राज्याचं नेतृत्व 14 ते 19 साली ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं त्या कालखंडात जो राज्याचा न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विकास झाला होता, आता त्याच नेतृत्वाकडे पुन्हा राज्याची जबाबदारी आलेली आहे। तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा विषय राज्य दुष्काळमुक्त करणं, दुसरा विषय आहे की युवकांच्या हाताला काम देण्यासाठी औद्योगिक क्रांती करणं, ज्या परदेशातनं इन्व्हेस्टमेंट आणणे, आणि त्यासोबत या पायाभूत सुविधा आतापर्यंत उभ्या ताकदीने केलेल्या कधी नव्हे तेवढ्या पायाभूत सुविधा आता उभ्या राहिल्या। रस्त्याची कामं आज कधी नवी तेवढी मोदींच्या माध्यमातून, गडकरींच्या माध्यमातून आज होताना आपण बघताय। मोठे मोठे हायवे होताना बघताय। मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कामं होत आहेत। आता तर सुदैवानं मुख्यमंत्री सडक योजना, प्रधानमंत्री सडक योजना, 25-15 हे सगळे जे निधी आहेत सगळे माझ्या मंत्रालयाकडे आहेत। त्यामुळं या भागातल्या पायाभूत सुविधाचे सगळे प्रश्न सुटतील, काही अडचण येणार नाही। त्यासोबत महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। अनेक महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास ग्रामीण भागातल्या गावखेड्याचा कसा होईल या संदर्भात काही स्ट्रॅटेजी करून, काही धोरण बनवून तो राबवण्याचा विचार आम्ही करतोय। आणि त्या दृष्टीने पहिल्या टप्प्यामध्ये मी रायगंज सिटीला भेट देतोय, हिवरे बाजारला भेट देतोय, मी पाटोदा म्हणून एक खूप चांगलं गाव आहे त्या गावाला भेट देणार आहे। अशी जी गावं जवळजवळ या राज्यामधली काही जी आदर्शवत गावं आहेत त्यांनी सर्वार्थानं विकास केलाय, त्या गावांना भेट देऊन त्या लोकांनी कशा पद्धतीने काम केलंय, पण त्या पद्धतीचं काम प्रत्येक गावखेड्यात कसं उभं राहील या संदर्भात आपण काय धोरण बनवायचा विचार करतोय। त्यासाठी आपण त्या सगळ्या लोकांना भेटणार आहे आणि त्यातून एक नवीन धोरण कसं आणता येईल आणि ते धोरण राबवताना लोकांना सोबत घेऊन ते धोरण कसं राबवता येईल या संदर्भात आमचा विचार चालू आहे। आणि या राज्यामध्ये ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून एक आदर्शवत काम व्हावं, या राज्य गावखेड्याला त्या खात्याचा उपयोग व्हावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो। 21 गावांच्या योजनेला राज्यपालाची मान्यता आणि मग बाकीचं जे मी मानलं ते खाली विस्ताराने लिहा। MWRRA ची मान्यता आणि SLTC ची मान्यता, या दोन मान्यता घेत असताना त्यांनी राज्यपालाची मान्यता घेतल्याशिवाय नवीन योजना करता येणार नाही अशा पद्धतीचा एक रिमार्क होता। त्या अनुषंगानं आपण ती राज्यपालाच्या मान्यतेला पाठवलं, त्याची मान्यता आपण घेतलेली आहे। एक आंदोलन चाललं होतं औंधमध्ये, त्यावेळी आपण एक खुलं आव्हान त्या पाणी समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं की उघडपणे ज्यांना जे व्यासपीठ होतं तिथं औंधमध्ये की चाय पे चर्चा से पाणी पे चर्चा म्हणून एक कार्यक्रम तुम्ही आयोजित केला होता, म्हणजे त्या उपोषणकर्त्यांनी, त्या बाबतीत काय म्हणतात? उपोषणकर्त्यांनी नाही, ते कार्यक्रम पाणी पे चर्चा हा कार्यक्रम पाणी संघर्ष समितीने आयोजित केलेला होता। आणि या पाणी संघर्ष समितीनं मला निमंत्रण दिले की भाऊ लोकांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत, लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, लोकांच्या मध्ये गैरसमज होत आहेत। तेव्हा भाऊ आपण जर म्हणत असाल तर आम्ही एक पाणी पे चर्चा आम्ही आयोजित करतो आणि ती चर्चा आम्ही त्या भागातलं सगळ्यात मोठं गाव आहे त्या चौकामध्ये आम्ही ती चर्चा करतो आणि लोकांना निमंत्रित करतो। लोकांना या संदर्भात काय प्रश्न असतील, लोकांच्या काय अडचणी असतील, लोकांना याच्या संदर्भात काय बोलायचं असेल तर त्या व्यासपीठावर खुली चर्चा व्हावी आणि त्यातून या योजनेच्या संदर्भातले जे गैरसमज आहेत ते दूर व्हावेत आणि योजनेची नेमकी सध्याची परिस्थिती काय ते समजावं, यासाठी ते पाणी पे चर्चा झालेली होती।
पाणी पे चर्चामध्ये जो प्रश्न लोकांनी विचारला त्या प्रश्नाला मी उत्तर दिलं होतं आणि जे उत्तर दिलं त्याप्रमाणे या योजनेचं काम आता पुढे चालू आहे आणि त्या टप्प्यावर ते पाणी योजनेचं काम पुढे जाईल आणि मी जो शब्द दिला होता की 3 वर्षाच्या आत औंधसह 21 गावांना पाणी योजना मंजूर होऊन प्रत्यक्षात काम होऊन पाण्याची योजना पूर्णत्वाकडे जाईल अशी परिस्थिती होईल, त्याच्यामध्ये कुठलीही शंका घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही किंवा राहणार नाही, त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. सुदैवानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब काम करतायत आणि त्या खात्याचे मंत्री म्हणून आदरणीय विखे पाटील साहेब काम करतायत आणि राज्याचा ग्रामीण विकास मंत्री म्हणून या मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळं आता कुठलाही प्रश्न राहणार नाही. औंधची योजना 100% आता आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करू. मला वाटते राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानंतर पहिल्यांदाच मी आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलतोय. सविस्तर आज संध्याकाळी तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे आणि आज बोराटवाडीला आपण सगळ्यांनी यावं हे निमंत्रण पहिल्यांदा आपल्याला देतो. त्यासोबत मी आज बोलवायचं कारण एवढं आहे की गेल्या अनेक दिवसापासून औंध 16 आणि आता 21 गावांचा पाण्याचा प्रश्न पेंडिंग होता. त्या पाण्यासंदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक नेत्यांनी आश्वासनं दिली आणि काही लोकांनी वेगळी प्रेम दाखवून खोटं प्रेम दाखवून या योजनेचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. 2013-14 साली या योजनेसंदर्भात काही उपोषण झालं होतं. ते उपोषण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि तत्कालीन राज्यपाल यांच्यासोबत आपण बैठक केली होती. खास करून राज्यपाल महोदयांनी शिष्टमंडळाने आम्हाला सगळ्यांना वेळ दिला होता आणि तसं पत्रही आम्हाला दिलं होतं. त्यावेळी या उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करावी आणि हे उपोषण सोडवून त्यांना राज्यपालांसोबत बैठक करावी हा आमचा संकल्प होता. परंतु त्यावेळी राजकीय परिस्थिती अशी होती की तत्कालीन नेत्यांनी या पाणी योजनेच्या संदर्भात जयकुमार गोरेंना श्रेय मिळू नये अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि मी पोचायच्या आत 5 मिनिटं उपोषण सोडून रिकामे झाले. तेव्हापासून आज अखेर या पाणी योजनेवर कधी त्यांनी एक शब्द काढला नाही, कधी चर्चा केली नाही, कधी काय चाललंय याचाही विचार केला नाही. परंतु सातत्याने औंध 16 आणि आताच्या 21 गावांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका मी मांडत होतो आणि त्या भूमिकेसाठी आपण प्रचंड प्रयत्न केले, मेहनतही केली. मला सांगायला आनंद होतो की पहिल्या टप्प्यामध्ये औंध 16 गावांना आणि आताच्या 21 गावांना साधारण 1.25 TMC पाणी उपलब्ध झालं आणि ते पाणी उपलब्ध झाल्यानंतर या पाणी योजनेला मान्यता घेण्यासंदर्भात चा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे गेला आणि SLTCची मान्यता घेत असताना MW ची मान्यता घेत असताना ही योजना कंप्लीट नवीन आहे आणि या नवीन योजनेसाठी राज्यपालाची मान्यता घेतली पाहिजे अशा पद्धतीची क्वेरी काढून तो प्रस्ताव आला होता आणि तसा राज्यपालाकडे महाराष्ट्र सरकारकडून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नात हा प्रस्ताव आम्ही राज्यपालाकडे पाठवला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आम्ही सगळेच असू, आम्ही सगळ्यांनी त्या प्रस्तावाचा फॉलोअप केला. त्यावेळी आदरणीय देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते आणि जलसंपदा खात्याचे मंत्री होते. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या वेळी सुद्धा आम्ही राज्यपालांच्या भेटीच्या वेळी राज्यपालांना त्या प्रस्तावाची आठवण करून दिली होती आणि मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्यपालांच्याकडून संबंधित औंध 21 गावांच्या पाणी योजनेला मान्यता मिळालेली आहे आणि आता नव्यानं ही योजना आता महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेसाठी आलेली आहे. या योजनेतला सगळ्यात अवघड आणि सगळ्यात महत्वाचा जो टप्पा होता तो राज्यपालांच्या मान्यतेचा, त्या महत्वाच्या टप्प्यामध्ये आम्हाला यश आलंय आणि औंध 21 गावांच्या पाणी योजनेला आता राज्यपालांनी मान्यता दिलेली आहे आणि ही मान्यता मिळाल्यानंतर आता या गावाचा स्वतंत्र योजना आम्ही शासनाकडे
सर्वे होऊन सगळ्या बाकीच्या तयारी आमची झालेली आहे आणि येणाऱ्या काही कालखंडामध्ये 8 तारखेला संबंधित योजनेसंदर्भात संबंधित खात्याचे मंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांच्या सोबत आपण बैठक लावलेली आहे आणि औंधची पाणी योजना तातडीने मार्गी लागली पाहिजे. त्या योजनेला शासनाची मान्यता आता घ्यायला लागेल. ती मान्यता घेण्यासंदर्भातली कारवाई आम्ही आता करतोय.